फुटलेल्या खासदारांपैकी एक खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत हल्लाबोल केला। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाधवांवर टीका केली। तर आंडू पांडू बंडू फक्त चापटी नाही तुला तुडवणार असा इशारा संजय राऊतांनी जाधवांना दिलाय। फुटलेल्या खासदारांपैकी एक खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत हल्लाबोल केला। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाधवांवर निशाणा साधलाय। पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता, हा कुठे होता? गद्दार। पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आंबारस तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता। मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला हा, तर मी काय करू? उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित असणाऱ्या राऊतांनी परभणीच्या सभेतून फुटेर संजय जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले, शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे। हा स्वतःला काय म्हणतो? बंडू द बॉस। अरे बंडू द बॉस म्हणायचं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार? म्हणतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा, आणि मंदिर हे म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं। त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या आणि त्यांच्या पक्षामध्ये द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत। उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सईद खान यांनी पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा घाट घातला। खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पाथरीत या पुतळ्याचं अनावरणही झालं। तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही। त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत, समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे, कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते। अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60 पर्यंत आलोय आणि विमानात दारू नेता येते का सांगा बरं? ज्याने ज्याने विमानात प्रवास केला तर सांगा। तंबाखू सुद्धा नेता येत नाही, मध्ये बिडी गाडी तर दूरच राहील, दारू कशी नाही? विमानात बसलेत मासे आणि बदाम वगैरे खातायत, भाई शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे। पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये कोणी दिला पैसा? आणि बंडू सारख्या आम्हाला आव्हान देऊच नाही। तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन, ही परभणी शिवसेनेची। उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असेल तर संजय राऊत उचलला असं मला या ठिकाणी मला आशा आहे। हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही, ते कर्मानच मारले, त्याला धर्मानं मारायची गरज नाही।